हॅलो हाय नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये बॅकनेक डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी पानगळ्याची डिझाईन आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, ब्लाऊजच्या स्लीव्स कट केल्यानंतर ही एवढीच काठ शिल्लक राहिलेली आहे आणि बाकी ब्लाऊज पीस अशा प्रकारे आहे. तर यामध्ये मी थोडासा या काठाचा टच देणार आहे, म्हणजे ब्लाऊजच्या बॅकला एक सुंदर लुक येईल. चला तर मग सुरुवात करूया. मैत्रिणींनो, डीप नेक असल्यामुळे डीप नेकनुसारच मापं घ्यायची आहेत. हा 36 मापाचा ब्लाऊज आहे. तर इथे बघा, तयार उंची 13 इंच आहे, तर त्यात 1 इंच ॲड करून मी 14 इंचावरती माप टाकलेलं आहे. शोल्डर 4.5 इंचावरती, मुंडा खोली 5 इंचावर घेऊन मुंड्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर छातीचं मार्किंग, छातीचा चौथा भाग 9 इंच, 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन. त्यानंतर कमरेचा चौथा भाग, त्यानंतर 1 इंच पाठीमागचा टक्स, 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन. आता आपण गळ्यासाठी मार्किंग करूया. तर इथे बघा मैत्रिणींनो, तयार शोल्डर पट्टी 2.25 इंचाची हवी आहे. त्यामध्ये 1/2 इंच ॲड करून मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. राहिलेली आपली 1.25 इंच गळा रुंदी आहे. तयार गळा उंची 9 इंच, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मी 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता इथे 1.25 गळा रुंदी घेतलेली आहे, तर खालच्या बाजूने मी 2.5 इंच घेतलेलं आहे. आणि आता हे केलेलं मार्किंग मी त्याचा एक बॉक्स तयार करून घेणार आहे. आणि आता या तयार केलेल्या बॉक्समध्ये मी पानगळ्याचा आकार देऊन घेणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे हा मी पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथे खालच्या बाजूने सुद्धा मी एक असा पॅटर्न ड्रॉ करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता त्यानंतर आता हे जे गळ्याचा आकार जो मी दिलेला आहे पानगळ्याचा, तो मी कट करून घेणार आहे. तर आता हे कट करून झालेलं आहे. त्यानंतर आता हे मी मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर अस्तर ठेवून खालच्या बाजूने मी स्टिच करून घेणार आहे. त्यानंतर आता हे अस्तर पलटवून मी अस्तरच्या बाजूने एक दाबटीप देऊन घेणार आहे. आणि पुन्हा एक अशा प्रकारे मी मेन फॅब्रिकवरून एक दाबटीप देऊन घेणार आहे. तर अशा प्रकारे दाबटीप देऊन झालेली आहे. आता मी गळ्याच्या बाजूने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे. तर आता हे स्टिच करताना कपडा सरकू नये म्हणून मी इथे अशा प्रकारे पिना लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता मी गळ्याच्या बाजूने 1.5 इंचाचं मार्जिन सोडून हे स्टिच करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर बघा, आता मी साइडने जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते मी जोडून घेणार आहे. या बाजूने सुद्धा मी जोडून घेते. आता हे जोडून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे
तो मी कट करून घेते। आता हे आपलं कट करून झालेलं आहे। मैत्रिणींनो, या पॅटर्नचा सुद्धा मी दुसऱ्या बाजूला असे छाप मारून घेते। हे बघा, अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे आणि जे आपल्याला पुसटसं दिसत आहे ते चॉकने असं डार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता बघा, हा काठ आपल्याला जोडून घ्यायचा आहे पॅटर्नच्या बाजूने। तर त्यासाठी मी इथे व्यवस्थित असा काठ इथे ठेवून मधोमध असं मार्किंग करून मी खालच्या बाजूने एक टिप देऊन घेणार आहे। तर आता खालच्या बाजूने टिप देऊन झाली आणि आता मी व्यवस्थित असं पॅटर्नवरून एक टिप देऊन घेते। व्यवस्थित असं आपल्याला काठ खाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावरून अशी एक स्टिच देऊन घ्यायची आहे। आता हे बघा, अशा प्रकारे आपलं स्टिच करून झालेलं आहे। तर आता हा जो मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कट करायचा आहे मैत्रिणींनो, नाहीतर हा आपला स्टिचिंगचा धागा कट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे व्यवस्थित कट करायचा आहे। तर इथे बघा, असं व्यवस्थित मी हे कट करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हा मी काठ इथे अटॅच करून घेतलेला आहे। त्यानंतर आता बघा, पानगळ्याच्या बाजूने मी 1.5 इंचाची क्रॉसपट्टी जोडून घेणार आहे। अशा प्रकारे 1.5 इंचाची क्रॉसपट्टी आपल्याला इथे ठेवून जोडून घ्यायची आहे। व्यवस्थित पानगळ्याच्या आकारावरून ही आपल्याला पट्टी अटॅच करून घ्यायची आहे। आता इथे मी छोटे छोटे असे कट्स देऊन घेते। आता ही अशी पट्टी मी पलटवून घेणार आहे आणि त्यावरून एक मी दाबटीप देऊन घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी पलटवायची आहे आणि त्यानंतर त्यावरून आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे आपण जर ही पट्टी जोडली तर व्यवस्थित आपली पायपिंग होते आणि फिनिशिंगही खूप सुंदर येते। तर हे बघा, इथे व्यवस्थित आपले ही पायपिंग तयार करून झालेलं आहे। बघा किती सुंदर वाटत आहे हा पानगळा। आता या पायपिंगच्या बाजूने मी अशा प्रकारे लेस ठेवून त्यावरून मी स्टिच करून घेणार आहे। आता खालच्या बाजूने सुद्धा मी या पॅटर्नवरून हा जो आपण काठ जोडलेला आहे त्याच्या बाजूने सुद्धा मी ही लेस लावून घेणार आहे। व्यवस्थित असं पॅटर्नवरून आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, आपली लेस लावून झालेली आहे। मी आता दोन्ही बाजूचे पाठीमागचे टक्स देऊन घेते। आता हे आपले बॅक टक्स देऊन झालेले आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, आपली पानगळ्याची आणि छोट्याशा उरलेल्या काठाची सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। याची फिनिशिंग बघा मैत्रिणींनो, किती सुंदर आलेली आहे। तर तुम्हाला ही बॅकनेक डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग माझ्या गोड मैत्रिणींनो,
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.